काल पवार साहेबांचा दिल्लीमध्ये वाढदिवस साजरा झाला। योगायोगाने सुनीता पवारांचं राज्यसभेचं अधिवेशन चालू होतं। अजितदादा हे देखील काही कामानिमित्ताने दिल्लीला होते, त्याबरोबर त्यांचे सहकारी प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ, तटकरे ही देखील मंडळी दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांनी पवार साहेबांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या। आणि स्वाभाविक आहे की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या, त्यामुळे वाढदिवसाला ते त्या ठिकाणी आले, साहेबांना शुभेच्छा दिल्या। ही एक चांगली बाब आहे, आनंदाची बाब आहे। पण कालच्या त्या शुभेच्छा देण्याचा संदर्भ काही माध्यमांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येतील अशा प्रकारचा लावलेला आहे। नेमकं भविष्यकाळामध्ये काय होईल सांगता येत नाही। आपण म्हणता ते बरोबर आहे, कार्यकर्त्यांना देखील वाटतं की दोन घरं विखुरलेली आहेत, दोन पक्ष वेगळे झालेले आहेत, एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या आहेत। लोकांनी जो काही निर्णय द्यायचा तो लोकसभेला दिला, विधानसभेला दिला। आता मात्र सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे। तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल। पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत। त्यामुळे पवारसाहेब नेमका कोणता निर्णय घेतील हे काही त्यांचं मत मी काही सांगू शकत नाही। त्यांनी तो जर का तसा निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील, काही अडचण राहणार नाही। पवारसाहेब जो काही निर्णय घेतील त्याला कोणताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता विरोध करेल किंवा आक्षेप घेईल असं मला वाटत नाही। आता भविष्य काळामध्ये पाहूया, 2025मध्ये नेमकं काय होतं आहे हे येणारा काळच सांगेल। पण एकच आहे की कालची भेट आणि कुठेतरी राजकीय एकत्रीकरण येण्याची प्रक्रिया असं त्याला काही मी म्हणत नाही। तुम्ही कार्यकर्ते म्हणताय की तुमच्याकडचं आता सगळं गेलेलं आहे म्हणून तुम्हाला आता अजितदादांची आठवण यायला लागलेली आहे आणि म्हणून तुमचेच कार्यकर्ते म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायला। अमोल मिटकरी, रुपाली पाटील यांची स्वतःची किंमत काय, या अमोल मिटकरीला अकोल्यामध्ये कोण ओळखतं याचा त्यांनी विचार करावा ना। आणि त्यांना एक लक्षात घ्या की ते म्हणतात की फक्त आता अजितदादांची ताकद वाढली म्हणून हे सर्व कार्यकर्ते म्हणत आहेत। तुम्ही जर का पाहिलं तर त्यांच्याही पक्षातले कार्यकर्ते, काल दीपक मानकर हे अजितदादांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी जाहीरपणे सांगितलं की दोन्ही काँग्रेस एकत्र झाल्या पाहिजे। त्यामुळे अमोल मिटकरींना म्हणावं, अमोल मिटकर एक आहे की जर या दोन्ही काँग्रेस एकत्र आले, पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र आले तर हे मिटकरी असतील आणि रुपाले असतील त्यांची मात्र कुचंबणा होणार आहे। त्यामुळे हे दोन्ही एकत्र येऊ नये अशी मनामधून त्यांची इच्छा असणं स्वाभाविक आहे, त्याला आम्ही काही फारशी किंमत देत नाही। पण जी काही टीका अजित पवारांनी शरद पवार साहेबांवरती केली त्या दिवसांमध्ये ते सगळं विसरून जायचं का? एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये काय बोललं आणि कोणी बोललं, आता चक्की पिसिंग म्हणणारे आज त्यांच्या मांडीला मांडी लावत आहेत। नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणणारे नरेंद्र मोदीजी आज ते अजितदादांना घेतात। त्यामुळे कोणी एकमेकावरती काय टीका केली, केव्हा टीका केली याला आता सध्याच्या राजकारणामध्ये फारशी किंमत राहिलेली नाही। कालची टीका आज कदाचित स्तुतिसुमनं होऊ शकतात, उद्या आणखी काही घडू शकतं। त्याच्यामुळे काय एकमेकावरती केलेल्या टीकेचा याच्यामध्ये काही संबंध येईल असं मला वाटत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।